नमस्कार मंडळी, आज आपल्याला गावावरून स्पेशल अशी आळूची भाजी आलेली आहे। चला तर आज आपण गावच्याच पद्धतीने ही आळूची भाजी बनवूया। सुरुवातीला आधी आपल्याला ही आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत, देठ सुद्धा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण ही आळूची भाजी साफ करून घेणार आहोत। तर पानं ही बघा, पानाचे जो देठाकडच्या शिरा असतात त्या शिरा आधी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचे जे दोरे निघतात ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पानांच्या अशा सगळ्या आता मी अशा शिरा काढून घेते आणि जी पानांची जी देठं आहेत ती देठं सुद्धा आपल्याला भाजीमध्ये घालायची असतात, त्यामुळे भाजी छान अशी मिळून सुद्धा येते। तर ही पानं बघा दाखवलेत तुम्हाला मी कशी साफ करायची, तर देठं सुद्धा दाखवते। तर देठांचे दोरे बघा असे साईडने थोडेसे कट केले तर लगेच अलगद असे पूर्णपणे निघतात। देठांना थोडी खाज जास्त असते, त्यामुळे हे बघा काढताना अगदी जास्त हाताळायची नाही, 2 बोटांमध्ये पकडायची आणि सुरीने अशी अलगद देठाच्या त्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। तर ह्या अशा पद्धतीने सुरुवातीला आपण सर्व भाजीची शिरा आणि जे देठ आहेत देठांच्या वरची साल असते ती सुद्धा काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी कापायची आहे। म्हणून सुरुवातीला आपण ही भाजी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, भाजी कापून धुवायची नाही आहे, सुरुवातीलाच धुवून घ्यायची आहे। तर ही भाजी कापताना आपल्याला कमीत कमी हाताला खाज यावी म्हणून मी तुम्हाला एक पद्धत दाखवते भाजी कापायची। अशी 5-6 पानं घ्यायची आहेत आणि या पानांवरती आपल्याला हे पुन्हा अशी देठं घालायची आहेत आणि ह्याचा रोल करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने रोल केल्यामुळे काय होतं की आपल्या हाताला भाजी कापताना खाज कमी येते। आणि बघा ह्या पद्धतीने आपण ही भाजी अशी कापायची आहे। पानामध्ये छान जरा रोल करून घेतलंय आणि 2 भागामध्ये कट केले आणि ह्याची आता आपल्याला ही भाजी अशी बारीक अशी चिरून घ्यायची आहे, त्यामुळे हाताला खाज कमी येईल आणि मस्त ही भाजी पटकन झटपट भाजी तयार होते। आणि गावची भाजी असेल तर तिची चव खूपच छान असते गावच्या भाजीची। आपल्याला इथे मुंबईला सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आणि पण गावची भाजी जी म्हटली ना की त्याची चव खूपच छान असते, एक वेगळीच चव असते त्या भाजीला सुद्धा। तुम्हाला सुद्धा अशा गावच्या भाज्या आवडतात का? पावसाळी कोकणामध्ये खूप मस्त मस्त भाज्या येतात, तर त्यातलीच ही भाजी आपल्याला गावावरून आलेली आहे। तर आता ही भाजी बघा मी अशी बारीक अशी चिरून घेते। आता अशी चिरून झाल्यानंतर ही भाजी आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे। तर कुकरच्या डब्यामध्ये ही भाजी मी काढून घेतली आणि रात्री मी शेंगदाणे सुद्धा भिजत घातले होते, ते शेंगदाणे सुद्धा याचबरोबर आपल्याला शिजवायचे आहेत। आणि मिरच्या सुद्धा मी यात आपल्याला तिखट जेवढ्या हवेत त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत, शिजतानाच घालायच्या आहेत म्हणजे त्या सुद्धा छान मिळून येतात। आणि थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे। तर ह्या भाजीमध्ये आपण मके सुद्धा घालणार आहोत, सफेद मके ह्या भाजीमध्ये खूप छान लागतात। आणि कुकरमध्ये आपण 5-6 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि भाजी बघा मस्त थंड झाल्यानंतर अगदी मस्त छान भाजी शिजलेली आहे। आता ही भाजी शिजल्यानंतरच आपल्याला ही भाजी चांगली अशी घोटून घ्यायची आहे, म्हणजे भाजी एकसारखी छान अशी मिळून येते। तर हे बघा मस्त भाजी इथे आता आपली ही घोटून सुद्धा झाली आणि भाजी अगदी झटपट अशी तयार होते मस्त। एकदा का ही भाजी शिजली की पुढे भाजी व्हायला फारसा वेळ लागत नाहीये। चला तर लगेचच आपण भाजीला फोडणी देऊया। तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, तेल छान गरम झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घालणार आहोत। छान लसूणची खरपूस अशी फोडणी आपल्याला इथे करायची आहे। तर आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं एक छोटा चमचा आपल्याला ह्यामध्ये जिरं घालायचं आहे, थोडंसं पाव चमचा आपण ह्यामध्ये हिंग सुद्धा घालूया आणि थोडीशी हळद आता घालूया। आणि ही एवढीच फोडणी आपल्याला ह्या भाजीसाठी करायची आहे, कांदा वगैरे वापरायची काही गरज नाही, तरीसुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते। आणि लगेच आता ही भाजी यामध्ये घालायची आहे आणि फोडणीमध्ये भाजी घातल्यानंतर लगेच यावरती झाकण ठेवायची आहे, म्हणजे जी आपण फोडणी देतो ती त्या भाजीमध्ये मस्त अशी छान अशी मुरली जाते। आणि त्यानंतर 1-2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि मस्त भाजी अशी छान मिक्स करून घ्यायची आहे। आपण ही भाजीमध्ये जेव्हा शिजवताना पाणी घातलं होतं तेवढंच पाणी आपल्याला ह्या भाजीसाठी पुरेसं आहे, पुन्हा पाणी घालण्याची आवश्यकता नाही कारण भाजीला स्वतःचं खूप सारं पाणी असतं। आणि आता ह्यामध्ये आपण चिंचचं कोळ घातलेलं आहे, जर तुमच्याकडे चिंचेचा कोळ नसेल तर 2-3 आमसुलं सुद्धा घातलीत तरी चालू शकतं। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान भाजी मस्त अशी मिक्स करून घेऊया।
आणि आता एक 5-6 मिनिटातच आपली भाजी लगेच इथे तयार होणार आहे। तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण मके शिजवून, भाजी शिजवतानाच आपण मकेसुद्धा शिजवले होते कुकरमध्ये, ते मकेसुद्धा आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत। मके घालून मस्त ही भाजी चवीला लागते। ही सफेद मके आपण स्पेशल ह्या भाजीसाठी आणलेले आहेत, त्याची चव ह्या भाजीमध्ये खूप छान येते। आणि मस्त आता ही भाजी आपण छान अशी उकळून घेऊया। एक पुढे 5 मिनिटं आपण फक्त भाजी ही शिजवून घेणार आहोत आणि मस्त अशी लगेच इथे आपली भाजी तयार होणार आहे। झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घेते आणि हे बघा मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे। हे बघा मस्त झटपट इथे आपली स्पेशल अशी गावच्या आळूच्या पानांची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला सुद्धा अशा वेगवेगळ्या पावसाळी भाज्या खायला आवडतात का? मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला अजून कोणत्या पावसाळ्या भाज्यांची रेसिपी बघायला आवडेल का ते सुद्धा मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा। आणि आजची आपली ही भाजीची रेसिपी जर आवडली तर नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।